आपलं कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू. जसं इथलं निसर्ग सौंदर्य तशा इथल्या चालीरीतीसुद्धा तेवढ्याच अभ्यासपूर्ण. इथं वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक वस्तूसुद्धा खूप इंटरेस्टिंग. पण बदलत्या काळानुसार दैनंदिन वापरातल्या जुन्या वस्तू आता कालबाह्य ठरल्यात. त्या वस्तूंचं महत्त्व सोशल मीडियात गुंतलेल्या नवीन पिढीला असेलच असं नाही. अशा घरगुती, शेती, सण, खेळ, शैक्षणिक आणि अन्य विभागातल्या कालबाह्य ठरलेल्या मात्र कोकणची संस्कृती आणि जीवन यांचं दर्शन घडवणाऱ्या जवळपास 250 वस्तू तुम्हाला एकत्र एकाच ठिकाणी पाहायला मिळाल्या तर? हो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातल्या केरवडे तर्फ माणगाव अर्थात भोयाचे केरवडे म्हणून परिचित असलेल्या गावचे रहिवासी हरी दत्ताराम परब यांनी ही गोष्ट साध्य करून दाखवली आहे. आज कालबाह्य झालेल्या अशा वस्तू त्यांनी गेल्या 4 ते 5 वर्षात मोठ्या मेहनतीनं गोळा केल्यात. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या पिढीला त्यांचा इतिहास माहीत व्हावा म्हणून डोळस माणसांच्या या जगात हे अलौकिक कार्य करणारे हरी परब स्वतः मात्र दृष्टीहीन आहेत. पण त्यांच्या नसलेल्या दृष्टीला या वस्तू दिसल्या. त्यांनी त्या शोधल्या आणि त्या पुढच्या पिढीसाठी जपून ठेवल्या. त्या कोकणच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या वस्तूंचं प्रदर्शन कुडाळच्या टोपीवाला वाचनालयात नुकतंच झालं. सुमारे 250 प्रकारच्या वस्तू हरी परब यांनी या प्रदर्शनात मांडल्या होत्या. गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि या दिव्यांग बांधवाला आणि त्याच्या या कार्याला मनापासून दाद दिली. केरवडे तर्फ माणगाव परबवाडी इथले हरी परब यांना शालेय जीवनापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यांनी चित्रकलेचे थोडेफार धडे देखील घेतले. आपली आवड जोपासताना त्यांनी अनेक चित्र आणि रेखाचित्र रेखाटली. हे करत असताना 2014 पासून त्यांची दृष्टी काहीशी कमी होत गेली. परंतु त्यांनी हिंमत सोडली नाही. या कलेत ते रमून आपला वेळ देत राहिले. भारतासह जगातल्या काही शास्त्रज्ञांच्या शोधांचं संकलन करण्याची संकल्पना परब यांना सुचली. त्यांनी प्रत्येक शास्त्रज्ञाचं नाव, त्यांनी लावलेला शोध आणि त्याचं रेखाचित्र रेखाटण्याचा निश्चय केला. त्या दृष्टीनं त्यांनी अल्प कालावधीतच एकूण 28 शास्त्रज्ञांची माहिती संकलन करून त्याचा संग्रह केला. दृष्टी कमी असताना सुद्धा रेखाटलेली ही चित्र आपल्याला स्तब्ध करतात. कोकणची संस्कृती जपणारं हे प्रदर्शन म्हणजे खजिना आहे. आजच्या काळात शेती कमी झाली आहे. जी काही शेती केली जाते त्याला यांत्रिकीकरणाची जोड मिळाली आहे. त्यामुळे शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक गोष्टी आता कालबाह्य झाल्यात. शेतात तरवा लावताना म्हणजेच लावणी करताना पावसापासून बचाव होण्यासाठी डोक्यावर पळसाच्या पानापासून तयार केलेलं इरलं घेतलं जायचं. पण आता प्लॅस्टिकची खोळ घेतात. बैल आणि नांगराची जागा आता पॉवर टिलरनं घेतली आहे. अहो, घरोघरी वीज आली आहे, पण वीज गेली तर लगेच इन्व्हर्टरचा वापर केला जातो. अगदीच इन्व्हर्टर नसेल तर मेणबत्ती, चार्जिंग दिवे हे वापरले जातात. पण आता लाईट गेली की कोणी कंदील किंवा रॉकेलची दिवली पेटवत नाही. त्यामुळे आताच्या पिढीला कंदील, पेट्रोमॅक्सची बत्ती, दिवली या गोष्टी माहीत असण्याचा विषयच येत नाही. दप्तरातल्या दगडी पाटीची जागा हळूहळू पुठ्ठ्याच्या पाटीनं आणि नंतर वह्याने आणि आता टॅबने घेतली आहे. मोबाईलवर खेळण्याच्या जमान्यात आबाधुबी, लगोरी, गुट्ट्या, काजी, विटीदांडू हे खेळ मागे पडले. मैदानावर क्रिकेट खेळताना पूर्वी तुमच्याकडे हजारो रुपयांची बॅट असायलाच पाहिजे असं नव्हतं. कारण तुम्ही पिढ्याची म्हणजे नारळाच्या चुडताची बॅट करून खेळू शकत होता. मिक्सर याच्या पूर्वी तुमचं वाटप पाटा वरवंट्यावर वाटलं जायचं आणि त्याची चवसुद्धा अप्रतिम असायची. अहो, विहिरीतून पाणी काढायची लाट वापरली जायची हे आताच्या मुलांना सांगून सुद्धा पटणार नाही. साधारण गेल्या 30-40 वर्षाच्या काळात या वस्तू नाहीशा झाल्या. मग त्या वस्तू आताच्या मुलांना कशा पाहता येतील, पुढच्या पिढीला कशा पाहता येतील, या प्रश्नाचं उत्तर शोधताना हरी परब यांना त्या वस्तू गोळा करायचा छंदच लागला.
जुन्या झालेल्या दुर्मिळ वस्तू एकत्रित करण्यासाठी त्यांनी झपाटल्यासारखं काम करायला सुरुवात केली. आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना भेटून किंवा त्यांच्याशी संपर्क साधून एक वस्तू त्यांनी जमवली आहे. स्वयंपाकघर, खेळ, शेती, मनोरंजन, सण, पोशाख, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य, वाद्यवृंद असे वेगवेगळे विभाग त्यांनी केले आणि बघता बघता सुमारे 250हून जास्त वस्तू गोळा झाल्या. चला तर हरिपरब यांनी गोळा केलेल्या या वस्तू काय आहेत ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. ही मुडी आहे. हां या मुडीचा वापर ही मुडी आहे. या मुडीचा वापर आपण जे धान्य वगैरे पेरणीसाठी वापरतो ते सुरक्षित राहण्यासाठी याचा वापर केला जातो. हे गवतापासून बांधले जाते. गवत आणि सुंब दुरी पाचवीची दोरी याच्यापासून याचा वापर करून हे बांधले जाते. याच्यामध्ये धान्य सुरक्षित राहतं. पेरणीसाठी चांगल्या प्रकारे पूर्ण ते उगवून त्याच्यासाठीचा वापर केला जातो. ही टोपली आहे. टोपलीचा वापर धान्य वगैरे ठेवण्यासाठी किंवा भात वगैरे ठेवण्यासाठी किंवा इकडे जे कोकम वगैरे जे हे करतात गाळतात रस वगैरे येण्यासाठी त्यासाठी याचा वापर केला जातो. आणि ही टोपली जी जो प्रकार आहे हा टिकवण्यासाठी शेणाने सारवली जाते. शेणाने सारवल्या कारणाने ती जास्त दिवस टिकून जाते. वापरावरती अवलंबून. बोला. हा बेवाळा आहे. बेवाळ्याचा वापर हा आपले धान्य जे असतं कडधान्य ते पेरणीसाठी वापरण्यासाठी यामध्ये ठेवलं जातं. हे सुरक्षित राहतं. आणि हा जो इथे बंद ठेवलेला आहे आता हा खुंटीस टांगून त्यावेळी ठेवलेला आहे. हा जो बंद आहे हा बंद हा खुंटीला लावून असा टांगला आहे. त्यामुळे तो उन्हाळ्यात दिल्यामुळे सुरक्षित राहील. ते खायला मिळायचं नाही. त्यामुळे आणि रोजच्यासाठी वगैरे चांगले आहे. हे कशापासून बनवतात ते? गवतापासून बनवलं. भाताचं. भाताचं गवत जे असतं त्याच्यापासून बनवलं. ओके. करणं हे पाणी उसपण्यासाठी म्हणजे समजा जमिनीची लेवल नसेल शेतामध्ये ज्यावेळी आपण करतो एका भागामध्ये पाणी असतं दुसऱ्या भागामध्ये पाणी नसतं ते इकडचं पाणी तिकडे घालवण्यासाठी कर्ल्याचा वापर होतो. जेवढं पाहिजे तेवढं या कर्ल्याने पाणी उसपलं जातं. हे कशापासून बनवतात ते? हे लाकडाच्या ह्याच्यापासून आहे पूर्ण. कुठलं लाकूड? असतं. हां शेवग्याचं लाकूड असतं. शिवणीचं लाकूड. ओके ओके. त्याच्या बाजूला काय आहे? त्याच्या बाजूला पेटणा. ज्यावेळी आपण घरामध्ये त्यावेळी शेणाने सारवलेल्या जमिनी असायच्या हां त्या त्या जमिनी पाण्याने हे करून त्याच्यामध्ये चेप दिला जायचा. त्यामुळे जमीन फ्रेंड वगैरे यायची आणि कडक राहायची. त्याच्यासाठी याचा वापर केला. हां ही रुमणी आहे. नांगराचा एक प्रकार. 3-4 गोष्टी एकत्र करून नांगर बनतो ना. कवळी डिमरी किंवा आपलं ह्या कोळसं असतं रूम आहे इशाड असतं एकत्र करून नांगर बनला जायचं. नांगरणीसाठी याचा वापर करायचा. त्याचा हा एक प्रकार म्हणजे रुमणी आहे. त्याच्या बाजूला लोखंडी काय आहे ते? याच्यावर हे लोखंडी जगा. हां ती कशासाठी? हां नांगरामध्ये लोखंडी हे आतमध्ये घुसवली जायची. त्याच्यामध्ये नांगराची जमिनीची फाळणी व्हायची. हां नांगरण्यासाठी याचा वापर म्हणजे ही इथे आहे तशी? हां तिथे आहे तशी. फक्त ही सेपरेट दाखवण्यासाठी ठेवली. ओके ओके. त्याच्या बाजूला हे जू आहे. हां त्याचा वापर बैलांच्या खांद्यावरती ठेवून त्याला नांगर बांधला जायचा. नांगर किंवा गुटा किंवा दाता जो बांधायचो हां तो याला बांधला जायचा. हां आणि बैलांच्या खांद्यावर ठेवून हे दोरीने बांधला जायचं. ओके. त्याच्या बाजूला आहे का नांगर आहे का? ते नांगराचं कोळसं नांगर बांधण्याचं हे इशाळ आहे. हां नांगराचं काय म्हणतात त्याला? हे इशाळ आहे. इशाळ इशाळ. इशाळ. ओके ओके इशाळ. ओके इशाळ. ह्याच्या इथे आहे त्याला दोरी बांधून नांगरायचं माहिती. हां टिपळो काय आहे? डिपळो हा असा एक प्रकार आहे की ज्यावेळी आपण ते नांगरणी करतो त्यावेळी ते डिपळो अशी मातीचं एक गट्टा असं एकत्र येतो. हां तो फोडायचा असून मातीची बारीक करायची असते. त्याने केली जाते. हां तो त्याच्यावरती मारून बारीक माती बारीक केली जाते. घाटणं गोटणा घोटणा म्हणजे बैलाच्या ज्यावेळी आपण थोडा घात घालतो त्यावेळी बैल चावण्याची शक्यता असते. बैलाच्या दातांपासून सुरक्षा करण्यासाठी ते तोंडात घातलं जातं. आणि शिसा वगैरे असतात बाटलीचं पाणी भरवण्यासाठी शिसा वापरला जातो. तो त्याच्यामध्ये हात घालून त्याच्यामधनं ओतला जायचा. काढा वगैरे तो भरायचा. म्हणजे बैलांना औषध पाजण्यासाठी तोंडात घालून त्याच्यामध्ये औषध भरवलं. ओके ओके. जमीन लेवल करण्यासाठी त्यावेळी आपण नांगरणी करतो की लेवलमध्ये येण्यासाठी हात ज्यावेळी खेळतो ना त्यावेळी परत जमीन लेवल करण्यासाठी त्याचा वापर होतो. त्याच्यावरती उभं राहून तो बैल ओढतो. हां आणि दातो ज्यावेळी पाणी एकत्र साचतं ज्यावेळी उशिरा पेरणी होते म्हणजे ज्यावेळी आपण ठराविक लेवलनंतर ज्यावेळी आपण पाणी झाल्यानंतर तर पाणी सगळं एकत्र साठतं आणि त्यामध्ये तो वाहून एकत्र येतं. मग ते एकत्र येण्यासाठी न येणारे ते खात मारले जातात. खात मारण्याची गरज असते. मग दात्यावरती उभं राहून ते जमिनीला खात पडतं. असू दे. जमिनीत हात पडून त्याच्यामध्ये कोंब आलेले जे धान्य असतं ते टिकून राहतं आणि ते उगवून येतं. ओके त्याच्यासाठी आता वापर करतो. ओके. हे काय आहे? लाट? हां हे कोळंब्या
कोळंबे हां हां त्याला कोळंब्या बोलतात. म्हणजे अच्छा पूर्वीच्या काही काय होतं पंप वगैरे न असायची. हां आणि ज्यावेळी आपण म्हणजे परडी करायचो त्यावेळी हां. वालीचं वगैरे किंवा शेतीचं करायचं तेव्हा त्याला पाणी ओतण्यासाठी याचा वापर केला जातो. अच्छा 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 ओके. आणि हे मोगो म्हणजे काय आहे? मोगो म्हणजे त्यावेळी राटाचा प्रकार होता. हां राट असा विहिरीला लावायची कारण पंपाची सोय त्यावेळी नव्हती ना. हां मोठ्या प्रमाणात ज्यावेळी पाणी मारायचं त्यावेळी तो गोल असे राहायचं ते ताक फक्त फिरवत राहायचं ते मोठे एकाला एक बांधलेली असायची. हां मग पाणी त्याच्यामध्ये भरायचं आणि आपोआप ओतलं जायचं चाक फिरवल्यावर. ओके ओके ओके. त्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि हे इरलं पावसापासून संरक्षण होण्यासाठी. ही पानं कसली आहे ती? पानं फळस फळस म्हणून जे वृक्ष असतो त्याची पानं आहेत. पळसाची पानं. पळसाची पानं आहेत. ओके. याच्यामध्ये हे पाणी वगैरे येत नाही. हे शेतकरी स्वतःच तयार करतात हां ते? शेतकरी स्वतः तयार करतात. ओके ओके. आणि हे काय आहे? मासे मरुचे हां ते चिलाक. हा, ते काय आहे? हे हां हा प्रकार ना हां हा चिलाक म्हणून प्रकार आहे. काय? चिलाक चिलाक बोलतात. चिलाक. ओके ओके ज्यावेळी मासे मारायला जायचे ना हां. तर एखादी गाडी वगैरे आली मध्ये सुटून जाऊ नये म्हणून याला टोकं असायचं. हां हां मग ते जास्त जागी राहायचे आणि आपल्याला मिळायचे. ओके. आणि मारण्यासाठी याचा वापर केला आणि जातो. त्याच्या बाजूला आता हे काय आहे? घोंगडं. हे कांबळं हे कांबळं 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 हां. हे शेतीसाठी वापरतो पावसापासून जोडून. ओके ओके. तर आहे हं. ज्यावेळी व्हाईट हा एक प्रकार असायचा दगडी. हं. दगडी याला असं फुलगट भाग असायचा. हां. त्याच्यामध्ये धान्य वगैरे सडण्यासाठी कारण आता गिरणी वगैरे आलेले आहे त्यावेळी हो. चक्की वगैरे नसायची. हां. मग त्यावेळी धान्य सडण्यासाठी याचा वापर केला जायचा. हे भातापासून तांदूळ वगैरे जर बनवायचे असते हां याच्यामधनं सडायले जाऊन याच्यावरती आघात करून सडले जायचे त्यावेळी. हां हां आणि त्यासाठी याला मुसळाचा वापर करायचा. मुसळ आणि व्हाईट. हां. आणि हे पाटा वरवंटा. पाटा म्हणजे आपण जे मिक्सर वापरून आपण ज्याचा वापर करतो हं. त्यावेळी पाट्याचा वापर केला जायचा. हं. टाकण्यासाठी वगैरे वाटण्यासाठी वाटण्यासाठी त्याच्या बाजूला आपण बघतो हे जातं. जातं. हां. ज्यावेळी आपण आता धान्याचं पीठ करतो हां. तांदळाचं वगैरे पीठ करतो हां. ते काय करतो चक्कीवरती ठेवतो पण त्यावेळी जातं असायची. हां. ते सकाळच्या वेळी किंवा हे करण्यासाठी जात्यावरच्या ओव्या पण प्रसिद्ध आहेत. गाणी जुन्या बायका ते गाणी म्हणायची ओव्या म्हणायची. सकाळच्या वेळी जातं घरघर आवाज यायचा. ओके. हे काय आहे? हे काय? घाटणा आहे, घाटणा घाट घाटणा घाट घाटणा म्हणजे ज्यावेळी एक चटणी वगैरे वाटायची असेल किंवा मोठ्या प्रमाणात ज्यावेळी वैद्यकीय याच्याप्रमाणे चटणी वगैरे वाटायची असेल किंवा पालाचा रस वगैरे काढण्यासाठी ज्यावेळी वाटायचा असेल हां त्यावेळी टोकदार एक दगड असायचा. अच्छा. टोकदार त्याच्या आतमध्ये फिरवून असं त्याच्यामध्ये बारीक केलं मग घाटायचं ते असं. घाटायचा. त्याच्यात घाटणा असं ओके. बांबूपासून बनवलं जातं. पान ज्याला म्हणतात पान म्हणतात किंवा झाप म्हणतात. हं. कोंबडी झाकण्यासाठी किंवा पत्रा वगैरे थोड्या प्रमाणात जर असेल तर तो याच्यामध्ये टाकला जातो. हं. जमीन मशागतीसाठी. आणि समजा मोठ्या प्रमाणात असेल पालापासून तर त्याची मोठी पान असते त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराची. आणि ह्या पाणीचा वापर ज्याला झाप पण बोलतात कोंबडी वगैरे टाकण्यासाठी याचा वापर होतो. ओके. खून हा तो प्रकार आहे ज्यावेळी मिरगाचं पाणी वगैरे येतं पहिल्यांदा पाणी येतं पावसाचं. मे महिना संपल्यानंतर जे मिरगाचं पाणी वगैरे असतं त्यातले मासे पकडण्यासाठी खून म्हणून वापर केला जातो. हं. आणि ज्यावेळी ते पडण असं हा प्रकार असतो हं. त्या पाण्यावरती ते ठेवल्यावर त्याच्यामध्ये मासे येऊन राहतात. हं. त्याचा घेतो आपण. त्याच्या बाजूला हे हातोड्यासारखं काय आहे? ही कुडती हां कुडती कुडती. त्याचा काय उपयोग होतो? कुडतीचा वापर म्हणजे नांगर वगैरे शेतामध्ये ज्यावेळी नांगर वगैरे हलतो हां. त्यावेळी त्याचा ठोकण्यासाठी वगैरे त्याचा वापर केला जातो. अच्छा अच्छा नांगर अच्छा वगैरे फिट करण्यासाठी. अच्छा अच्छा. म्हणजे आम्ही आमच्या रेग्युलर भाषेत त्याला हातोडा म्हणतो. हातोडा म्हणतो. तुम्ही शेतकऱ्यांच्या भाषेत त्याला कुडती. कुडती असू शकते, लाकडी. हे चिलाक. चिलाक काय आहे? चिलाक मासे बांधण्यासाठी. मासे. हे धनुष्यासारखं आहे ते. हां तरी त्रिशूळ लागतं. ओके ओके ओके. हां. कुठला का हां ते कवड्याचं टिपका कवड्याचं डीप आहे का तो? कवड्याचं डीप आहे. फासेवाली पावती जे म्हणतात. हां 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 हे चिलाक. ओके ओके ओके. ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. आणि हे मासे देखील या ठिकाणी ठेवलेले आहेत. ते मासेमारी हा विषय मांडलेला आहे, ते मासे ठेवले. हां. शेंडी काय प्रकार आहे? आपण फक्त डोक्याला असते शेंडी आम्हाला माहिती आहे. ठीक आहे. हे ह्या शेंडी मासे पकडण्यासाठी त्याचा वापर होतो. हां. आणि हा बाजूला शेवगो. शेवगो म्हणजे आपण जे आता शेवया म्हणतो शेवया ते घालण्यासाठी त्याचा वापर होतो. शेवया घालण्यासाठी वापर. लाकडी बनवलेला आहे. लाकडी बनवण्यासाठी. बरं. खाली जाळी आहे. आणि त्याच्या बाजूला ही रवी आहे. रवी साग घुसवण्यासाठी वेगळ्या पद्धती. आता जे रवी आहे ते वेगळ्या पद्धतीचे असतात. हां हां. त्याच्यामध्ये रापो काय प्रकार आहे? रापो म्हणजे मोठ्या प्रमाणात जो भात असेल हां हां मोठ्या प्रमाणात जो भात असेल म्हणजे खूप मोठं जेवण जर असेल हां तर त्याच्यासाठी भात ढवळण्यासाठी त्याचा वापर होतो रापो.
हां छोट्या प्रमाणात असेल तर आपण चमचा वगैरे वापरतो. हां. खूप मोठ्या प्रमाणात असेल तर टोपामध्ये आपण हां मुळापर्यंत हाय करायला शकत नाही ना. हो. त्यासाठी तो लाकडी वापरला जातो. इकडे आता सुपली आणि सूप असे दोन आहेत. दोन आहे. तर काय फरक आहे त्याच्यामध्ये? सूप हे मोठं धान्य हे करण्यासाठी वापरलं जातं. साईजनुसार त्यांना म्हणतात. हां साईज मोठं आहे ती सूप आहे हां आणि छोटी आहे ती सुपली आहे. सुपलीचा वापर याच्यासाठी होतो की हां. आपल्या इकडे फणसाच्या गोट्या वगैरे जे असतात हां ते ठेवण्यासाठी किंवा काजू असते हां रतांब्याचे बिये वगैरे असते त्याच्यासाठी त्याचा वापर करतो. किंवा छोटं कडधान्य छोट्या प्रमाणात त्याच्यासाठी सुपलीचा वापर. बाजूला हे डवली आहे. डवली आता तो चमचा म्हणून वापरला जातो त्यावेळी त्याचा चमचा म्हणून वापर केला जायचा. हे कसं बनवतात? हे काय करवंटी आहे वाटतं? करवंटी आहे. करवंटीला काठी लावून दोन अरे ठिकाणी वा 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 हां करवंटीला. करवंटी. आणि बाजूला रवळ्या आहे. रवळी म्हणजे टोपला. रवळी टोपलाचा प्रकार आहे. हां चपात्या वगैरे किंवा भाकर वगैरे ठेवण्यासाठी त्याचा वापर होतो. टोपला आहे तो. टोपला. आणि रवळी जो आहे तो धान्य वगैरे धुण्यासाठी वगैरे वापरला जायचा. हां किंवा पुऱ्या वगैरे जो बनवल्या तिरकट हे निघून जाण्यासाठी अरे त्याचा वा. वापर होतो. ओके. आणि हे भिडा भिडामध्ये ते पोळ्या वगैरे काढण्यासाठी त्याचा वापर होतो. असं डोसे वगैरे करणार. डोसे घावणे आपले घावणे काढण्यासाठी. घावणे काढण्यासाठी त्याचा वापर होतो. आणि हे ते भोका यल्लप्पाचं भोका भांडं आहे ते. यल्लप्पा. यल्लप्पा हा जो प्रकार आहे त्याचा करण्यात यल्लप्पाचा. आणि हा मांडा काय प्रकार आहे? मांडा मांडा म्हणजे पूर्वीच्या काही पीठ मळण्यासाठी. आता मोठमोठे पराती वगैरे असतात. अच्छा. पण त्यावेळी पराती वगैरे नसायच्या. परातीला पर्याय होतो हां, तेव्हा. परातीला म्हणजे पर्याय. आता पराती आला. हां. ओके. आता आपण इथे बघतोय डोनो बघतोय. डोनो हा प्रकार असा आहे की हां. तो लाकडापासून बनवला जातो. अखंड लाकूड असतं. हां जॉईंट करून लाकूड वापरलं जात नाही. हां. अखंड याच्यामध्ये ते कोरलं जातं. हां. आणि पूर्वीच्या काय करायचे हे शिबे आणि वाळमाण हे जे प्रकार आहे. हां शिबे आणि वाळमाण ते दिसतं. हां ह्यातलं काय हे शिबे आणि वाळमाण. त्याचं छोटं आहे त्याला काय म्हणतात? वाळमाण ते पूर्ण लाकडाचं आहे त्याला हे शिबे वाळमाण म्हणतात. हां हां आणि बेळापासून बनवलेलं आहे बांबूपासून. हां 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 ते शिब्या ते मडकीच्या तोंडावरती ठेवून हे उलटं केलं जाईल. हां अच्छा अच्छा हां हे जे आहे ते शिव्या. शिब्या ओके ओके ओके. शिबे आणि वाळमाण एकत्र करून हां. त्याच्यावरती असं हे तोंड इथं खाली करून ठेवलं जायचं. पेज जी असायची त्याच्यामध्ये तुम्ही खुंटी ठेवली आहे का ती? हां खुंटी ठेवली आहे. ह्या बाजूला ह्या ते बाजूला. दाखवण्याचा खुंटा हां. हां हां बरोबर. पेज. ओके ओके ओके. ही कळशी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कळशी. हे बाजूला काय कळशीच्या बाजूला हे बरणी आहे का ती? काय बरणीचं मॉडेल आहे का ते? हे चिनी मातीचं म्हणजे याच्यामध्ये चिनी, हां. चिनी मातीचं बाजून बनवलेलं असतं हे. हां. त्यावेळी तेल वगैरे ठेवण्यासाठी किंवा तूप वगैरे जे असायचं वस्तू हां, पातळ, हां. ते ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा. ओके ओके. हे शिबे आहे मग अशी. हां मगाशी बोलल्याप्रमाणे शिबे. हे वाळमांड काय? वाळमांड. वाळमाण ते त्याच्या खाली ठेवलं जायचं. अच्छा शिबे आणि वाळमाण एकत्र करून ते खाली शिब्या ठेवलं जायचं. त्याच्यावरती वाळमाण ठेवलं जायचं म्हणजे परत ते खाली पडू नये. आणि मुरणो? मुरणो हा दगडापासून बनवला. दगडी बारीक दगडी आहे? हां दगडी आहे. ओके ओके. पहिला दगडी किस करायचा. हां. त्याच्यानंतर आपली जी काजूची गोंद वगैरे यायची हां हां ते म्हणजे जंगली गोंद जी असायची हां, हां, हां. रेडीमेड काय नाही. त्याचा किस एकत्र मिक्स करून तो त्याला आकार तांब्या म्हणून त्याचा वापर केला जातो. त्याचा हां पाणी पिण्यासाठी वगैरे जाता आपण पाणी पिण्यासाठी वगैरे वापरतात त्याचा. पाणी पिण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ओके तांब्या ओके. म्हणून. हा पितळेचा तांब्या आहे हां, वाटतं. तसं ते. हो. आणि हे घुमाट. घुमाट हा वाद्य प्रकारामधले आहे. अच्छा ते मातीपासून बनवलं जातं हां आणि त्याच्या घोरपड जी असते हां हां त्याचा तांबडा दोन्ही तोंडाला लावून त्याचा वाद्य म्हणून वापर केला जातो. घोरपडीचं. हां घोरपडीचं आपल्याला जीवात म्हणतात. हां हां बाजूला सोरकुल दिसते आपल्याला. सोरकुल स्वार हां स्वार आहे ते. सोरकुल हा छोटा प्रकार आहे स्वारचा आणि मोठ्या प्रमाणात स्वार आहे. त्याच्यात काय काय कशासाठी वापर करतात ते त्याचा? ज्यावेळी मोठा कार्यक्रम त्यावेळी पूर्वी असायचे महाळ वगैरे म्हणा किंवा लग्न कार्यक्रम जे हां, 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 असायचे हां. ते मोठ्या प्रमाणात जर काय करायचं असेल हां. आमटी वगैरे हां, हां. तर त्याच्यामध्ये केली जायची. सोरकुलामध्ये सोरकुलामध्ये. याच्यापेक्षा मोठं असतं का? एवढंच असतं? नाही मोठा प्रकार हा स्वार आहे. हां. छोटा प्रकार सोरकुल आहे. ओके. आणि हे मोगो? मोगो हा प्रकार कसा आहे पाणी काढण्यासाठी वापरला जातो मोगो. अच्छा म्हणजे कळशीसाठी कळशीला पर्याय म्हणजे आता कळशा वापरतात. म्हणजे राट ज्यावेळी पूर्वी असायचे हा राट असायचा हां. त्याच्यासाठी तो मोगो मोगो अच्छा अच्छा हां त्याला ते बांधायचे बांधायची ते. एका हां, ओके लाईनमध्ये ओके बांधायची हां ते पूर्ण आपोआप भरायचे आणि ओके. बाजूला मडकी आहे. ओके. मडकीच्या खाली हे काय केलं? गवताचं काय ते ठेवलं? निवणं असायचं. निवणं. हां म्हणजे पाणी वगैरे भरलं ते स्थिर राहत नाही ना हां 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 त्याच्यासाठी निवणं. ओके ओके. ही बाजूला बरणी आहे. ही कसली आहे? कुठल्या मातीची? कसली चिनी आहे? मातीचीच आहे. चिनी मातीची. चिनी मातीचीच आहे. आंबे वगैरे किंवा खारट वगैरे घालायचे असतील किंवा कोकमं ठेवायची असतील हां हां तर त्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. हां हा स्वार तुम्ही मगाशी बोलला. हां, मगाशी बोललो. मोठा हां, मोठ्याच्यात मोठा स्वार. छोटा प्रकार, ते स्वार म्हणतात. आणि हे मोठं मडकं. मोठं म्हणतात. त्याच्यामध्ये पाणी वगैरे जात नाही. मध्ये बाहेर मडकं ठेवायचं आंघोळीसाठी वगैरे हां किंवा पिण्यासाठी पाणी वगैरे हां. मोठ्या वाईटमध्ये ठेवायचं. हे मापाचे प्रकार आहेत. हां पूर्वीच्या काही धान्य वगैरे मापण्यासाठी किंवा यासाठी या गोष्टींचा वापर केला जातो. हां हा आहे तो कुडू आहे. कुडू म्हणजे सर्वात मोठं. त्याच्यानंतर हा आहे तो शेर आहे. त्याच्यानंतर चिवटा नवटा
त्याच्यावेळी मापाचे सर्व प्रकार आहेत. हे लाकडापासून बनवलेले आहे. ओके ओके. यांचं काही प्रमाण पण असेल ना, म्हणजे एवढं हे चिवटांग म्हणजे एवढा नवटांग, एवढा नवटांग म्हणजे एवढा शेर. सगळं किलोमध्ये होतं. हां. म्हणजे कुडूमध्ये किती धान्य राहतं कुडूमध्ये? कुडूमध्ये म्हणजे 2 पाहिले केले की 1 कुडू होतो. 2 पहिले 6 किलो राहतं. हां, 6 किलो. ओके ओके. हे रवळीचे प्रकार आहेत वाटते. हां, ते आहे. रवळीचे प्रकार आहेत. ओके ओके. हे काय आहे? आपल्या पर्ससारखं काय आहे? ती सांगशी अशी वापरली जाते. सांगशी. म्हणतात हां, किंवा त्याला- सामळी पण म्हणतात. त्याचा उपयोग? पूर्वीच्या काही काय करायचं ते औषधाचं एकणसुरटी वगैरे जे गावठी औषधं वापरली जायची. हां. झाडपाला किंवा मुळं जे असायची औषधाची हां. ती त्याच्यामध्ये ठेवली जायची. ओके ओके. हां वापरायचा. हां. हे बाजूला आपल्याला दगडी फडतळ दिसतं. त्याच्यावरती औषधं वगैरे वाटण्यासाठी त्याचा वापरायचा. हां. ते सहाण वगैरे पण असतं ना, सहाण? हां, साण असते पण. हो. हां, पण ह्याला हे दगडी फडतळ दगडी म्हणतात. फडतळ पण म्हणतात. ओके ओके. साण असते ते गोल असते. आणि हां. वेगळी असते. इकडे आपण झाड मुळं आणि झाडपाला देखील ते ठेवलं. वाटण्यासाठी त्याचा वापर होतो. ओके साण ओके. किंवा हे. या पुढे या. हां, हे आपल्याला इकडे माकडी म्हणून दिसतंय. माकडी कशासाठी? माकडे ज्यावेळी झाडावरती चढायचे हां. त्यावेळी कोणत्या वगैरे हाती धरून धार वगैरे लागण्याची शक्यता असते ना. हां हां हां. मग तो पाठीमागे त्याच्यामध्ये अडकवला जायचा हां. आणि दोन्ही हाताने माडावर वगैरे चढायचं असेल हां, कोयता अडकवण्यासाठी. तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ओके ओके. आणि पूर्वीच्या काळची ही कोळशाची इस्त्री. कोळशाची इस्त्री आहे. त्यावेळी ते काही नव्हतं. ती उघडता येईल का? की उघडते का ते? त्याचे लॉक झाले. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. अरे वा. हा पेट्रोमॅक्स बत्ती. हां, बरं. हां. पेट्रोलच आहे. खूप प्रकाश पाहिजे असतात लग्नाचा किंवा कार्यक्रम असेल त्यावेळी त्याचा वापर केला जातो. हां त्याच्या पूर्वीच्या काळी त्याच्या अगोदरच्या काळामध्ये कंदील होता. हां. ते पूर्वीच्या काळी दशावतारी नाटकं सुद्धा बत्तीवर बत्ती व्हायची. होती किंवा लग्नाची वरात वगैरे जी असायची हां. ती बत्ती होती काढली जायची. हो. अरे वा. त्याच्या बाजूला आहे आपल्याला दिसतोय तो कंदील दिसतोय. घरामध्ये त्यावेळी हो. कंदील म्हणून प्रकाश देण्यासाठी त्याचा वापर करतो. हम्म. म्हणजे एक एक ह्या ऊर्जेची साधनं एक एक आहे ती प्रकाशाची. हां हां. त्याच्याकडे ते प्रमाणे मान्य करतो. अच्छा 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 अच्छा. भोडकुलो हा प्रकार कशासाठी आपण दही वगैरे ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. दही दही. हां दही वगैरे ठेवण्यासाठी. हां. आणि त्याच्या मागे बाजूला करो आहे. करो म्हणजे विवाहाचं वगैरे ज्यावेळी असतो त्यावेळी कड्यामध्ये 2 हां, करवली म्हणतो आपण. करवली वगैरे अच्छा म्हणतो अच्छा. ते. ओके. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहे. एक मूर्तीचा करा असतो, एक करवलीच्या हातीतला करा. हां. असे त्याचे 2-3 प्रकार असतात. आता सगळे स्टीलचे विलचे हां, सुरू आता झाले. स्टील वगैरे. आता हे बघायला पण मिळत नाहीत. ओके. तो मुहूर्त करा असतो त्याला होल पाडलेला असतो. हां, मुहूर्ताचा असेल. मुहूर्ताचा करा म्हणजे तो मुहूर्त घटका भरली पाहिजे ते. घटकामध्ये, हां. त्याच्यात ते वेगळ्या पद्धतीचं असतं. त्याच्या बाजूला ते मोठं दिसतंय तो पण कराचा आहे का? करोच्या बाजूला? तसंही आहे ते. ते पण लग्नासाठी वापरले जाते. ओके ओके. जरा मागे चला. हां, तसं. हे तामाण दिसतंय वाटतं. हां, ते सांग. हां, ही मशाल. मशाल. हां. मंदिरामध्ये वगैरे त्यावेळी मंदिरामध्ये. लाईटची हो सोय नसायची. हो हो. त्यावेळी मशाल्यावरती दशावतारी नाटकं वगैरे केली जायची. नक्की नक्की मग नक्की. त्याच्यासाठी मशाल होतं. तेलाची बुदली. बुदली ते त्याच्यामध्ये मशाल वगैरे जे असते त्याच्यामध्ये तेल टाकण्यासाठी त्याचा वापर केला जातो. धुपारत. दुपारात धूप वगैरे लामण दिवा, अगरबत्ती भांड. अगरबत्ती भांड हे मातीचं आहे वाटतं. मातीचं आहे का लाकडी त्या पद्धती अशा पद्धतीचे असायचं. हां. हे दाखवण्यासाठी पण ते आता अवेलेबल होत नाही आणि असं बनवायला कोणाला सांगितलं का समजत नाही. हां. म्हणून दाखवण्यासाठी मॉडेल म्हणून मातीचं बनवलं. त्याच्यानंतर आपल्याला फुलपात्र दिसतंय. हो. ते कैपती. कैपतीचा काय उपयोग होतो? गणपती हा प्रकार असा आहे की ज्यावेळी आपण ते समय वगैरे पेटवतो मंदिरामध्ये वगैरे मग ते भिजते मग त्याच्यामध्ये तेल टाकण्यासाठी किंवा हे करण्यासाठी पुढे वात पेटवले जाते. वात पेटवण्यासाठी आणि तेल त्याच्यामध्ये ठेवलं जातं तेल टाकण्यासाठी समय त्यासाठी त्याचा वापर होतो. तांब्याचा तांब्या आहे. पंचारत आहे. ते काय चिलीपिली काय प्रकार आहे? चिलीपिली म्हणजे ज्यावेळी नवीन नवीन लग्न असतं त्यावेळी त्याचा वापर केला जातो. अच्छा. त्यावेळी नवीन सुवासिनी वगैरे असतात पहिले हां. हे सगळं आपण इकडे बघतोय ते सगळं देवपूजेसाठी वापरलं जाणारं किंवा धार्मिक कार्यासाठी वापरलं जाणारे सगळं साहित्य हरिपरब यांनी इथं गोळा केलेला आहे. आपण ते बघतोय. अगदी दिवाळीत लावलेला कंदीलसुद्धा या ठिकाणी आहे. फुलांची पडलीसुद्धा आहे. खूप छान. हां बोला. हवाधुबीचा बॉल जो आहे त्यावेळी पूर्वीच्या काही खेळ म्हणजे आता व्हिडिओ गेम वगैरे जसे असतात त्यावेळी तसे नसायचे. हां. काही मुलांमध्ये शाळेमध्ये खेळले जाणारे गेम असायचे. बरोबर. त्याच्यासाठी त्याचा वापर हा कापडापासून बनवला जातो. त्यामध्ये ज्यावेळी आपण मारतो त्यावेळी बसता कामा नये म्हणून त्याच्यावरती कापड इजा होता नाही त्याच्यामुळे हार्ड बॉल असेल तर तो लागणार. मग झालं मग घरी आऊस परत मारतली. कापडाचा बनवला जातो. हो. आणि ही आता वा 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 असं द्या IPL सुरू आहे. मोठे मोठे चांगला बॅट बघतो. ही चक्क ही पिढ्याची बॅट. पिढा म्हणजे आपलं माडाचा जे चुडत असतो चुडत. हां. त्याचा वला भाग जो असतो त्याचा पिढा चुडताचा सुरुवातीचा भाग. सुरुवातीचा भाग. अरे वा. तो हे करून बॅट बनवलेली आहे. त्यावेळी उपलब्ध साधनं नसायचं.
अच्छा. तर चिपनळी. चिपनळी हा प्रकार असा आहे की याच्यामध्ये आपल्या पंपवणीची जी फळं असतात हां किंवा आपलं ते तेर येतं हळू म्हणतो आपण हां, आपल्याला हां. तेर हां. ते त्यामध्ये घालून आवाज यायचा त्यावेळी ठोकन आवाज ठोकून आवाज यायचा बंद चिपनळी. जसं आपण आता अच्छा. फटाके वाजवतो हां. तसा आवाज यायचा म्हणून त्याच्यामध्ये पानं घातली. आपण इथं लगोरी बघतोय. लगोरी. लगोरी हे 2-3 प्रकार असायचे. त्यावेळी करवंट्याची लगोरी केली जायची. हो. करवंट्याची दगडाची पण असायची ना. दगडाची पण असायची हो. लाकडी असायची. लाकडी असायची. हो. आता हे फटफटा. ते फटफटा ते पण माडाच्या झाडापासून बनवलं जातं. हां, हां. तुटत असतं. हां त्याचं काय त्याचे तीन आवाज. भाग केले जायचे 3 भाग. अच्छा. एक मधला भाग असायचा आणि खाली 2 पातळ भाग असायचे. हां. तो लावल्यावर त्याचा आवाज यायचा फटाफटा. हां खेळण्यासाठी त्याचा वापर होतो फटफटा. ओके. विटी दांडू अगदी श्रीकृष्णाच्या काळापासून आपण ऐकतो विटी दांडू. हो हो छान छान छान. आणि हे बघा हे काजू आहे तिथे. त्यावेळी काजूचा खेळ असायचा. हां. त्यावेळी ते लोक काजूचे खेळायचे ना. डप्पर डप्पर डंपर डप्पर डप्पर सर्वात मोठी काज असायची त्याला ढेपा म्हणायचे. नेपा म्हणायचे. बरोबर जो बरोबर. गलीमध्ये जातील त्यावेळी आपल्या जागी आला असायचं. हो. आता हे पच्ची. पच्ची म्हणजे काय. हा महिलांचा खेळ ज्यावेळी मुली खेळायच्या. हां. पच्चीनी खेळायच्या त्यावेळी. अच्छी पच्ची. अच्छी पच्ची. अच्छी हां ओके ओके ओके. तो 4 5 जणांचा किंवा 2 जणांचा असं म्हणजे. अरे वा गोट्या आहेत तिथे. वा आता बघायला पण मिळत नाही ते. हो ते आता काला पाहिजे. हो. इथे पाटी ठेवली आहे. पाटी डस्टर कारण आणि- पाटी मला ती भेटली नाही पण ॲक्च्युली माझी दगडी पाटी असायची. हां दगडी पाटी असायची. लाकडी बरोबर. फ्रेम असायची. लाकडी फ्रेम. आणि डस्टर आता डस्टर हा फोमचा वगैरे बनवला जातो. हो हो. आणि आता तो मॅग्नेटिकचा डस्टर पण येतो. हां, चिकट magnetic फळ्याला. हा, चिकट. आता फळेच बदलले. फळेच बदल तो मी फळामध्ये तो मानून घेतो. हां 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 हो बरोबर बरोबर. फळाचा फळाचा. तो पण नाही आणि इथं ही आता फळं आपण मांडली आहेत. रानमेवा. आणि रानमावा याचा उद्देश असा आहे. हां याच्यात काय काय आहे रानमेव्यामध्ये. रानमेवामध्ये आता ते चापरं म्हणून आहे. हां चिंच आहे. हां काजूची आहे बोंडू म्हणतो. बरोबर. 2 प्रकारचे आहेत. हिरवे काजू असतात ज्या हां. त्या वेगळ्या असतात आणि बोंडवाच्या तयार झाले. कैरी आहे. कैरी आहे. करवंद. करवंद आहे. हम्म. हेळा हेळा हा एक प्रकार असतो ते पण आहे. ओके ओके ओके. असं सगळं ते रानमेवा. वा वा वा. छान. हां हे टोपीचे प्रकार मी इथे मांडलेले आहे. हां त्याच्यामध्ये हे करड्याची टोपी. ज्यावेळी बाहेर रानावरती जायची त्यावेळी गुरं सोडल्यावरती काय काम नसायचं. हां हां त्यावेळी आमच्या इकडचे लोक असं करडे ती वरचे हे कट करायचे. हां. त्याच्यापासून ही टोपी बनवायची. ओके ह्या ओके. टोप्या आता दुर्मिळ आहे. आता कोणाच्या बनवलं त्याला खूप वेळ लागतो. हां ही बाजूला कुठली टोपी आहे. बाजूला कशा होती टोपी? हा ओके ओके. कशा होती टोपी? यजमान टोपी. यजमान टोपी. हां त्याच्यात गांधी टोपी आहे. गांधी टोपी. आणि ही कुठली आहे. दशावतारी. ही दशावतारी टोपी. दशावतारी ज्यावेळी मोठे केस वगैरे असतात त्यावेळी त्याला मोठं टोप्या लागतात. हां हां त्याच्यासाठी तो प्रकार आहे. ओके ओके. पण इथे टी व्ही पण बघू शकतो. ह्या जुन्या काळातला आहे का ते. जुन्या काळातला टीव्ही आहे. म्हणजे काय हां. झालं, पूर्वीच्या काही एक सेटरचा टीव्ही असायचा. हां हां त्याच्यानंतर जे मॉडेल आलं ते असं असायचं. हां कलर हां टीव्ही बटनाचं. बटनाचं. आता तिला बटन वगैरे नसतं किंवा आता रिमोटवर हो हो. आता LED झाले सगळे. LED वगैरे झाले. हो. किंवा टीव्हीचा प्रकार बदलत गेले बदलच्या काळानुसार. त्यामुळे हा जुना बदललेला टीव्ही कोणाला बघायला मिळत नाही. आणि हे काय 2-in-1 आहे. हा 2 in म्हणून टेप रेकॉर्डर. टेप रेकॉर्डर. टेप रेकॉर्डर. रेडिओ देखील तो आहे. रेडिओ देखील तो सेपरेट फक्त रेडिओ. ओके 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 ओके. जुन्या वस्तू कालबाह्य ठरल्यात. जुन्या जाणत्यांना त्या माहिती आहेत. या वस्तू आणि त्यांचं त्या काळचं महत्त्व, त्याची नवीन पिढीला ओळख व्हावी, तसंच जुन्या लोकांनासुद्धा त्या काळच्या आठवणी जागवता याव्यात म्हणून आपण हा संग्रह साकारायला सुरुवात केल्याचं हरी परब यांनी सांगितलं. तर हे जे मी प्रदर्शन भरवलं आहे हे कोकण संस्कृती म्हणून मी कोकण संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी प्रदर्शन भरवलं आहे. त्याचा मुख्य उद्देश असा आहे, कोकण संस्कृती म्हणजे आपल्या मानवाची राहण्याची जगण्याची जी पद्धत असते किंवा वावरण्याची जी पद्धत असते ती पद्धत म्हणजे संस्कृती आहे. ही आता दिवसेंदिवस बदलत चालली आहे आणि आताची युवा पिढी आहे तर या संस्कृतीचं जाणीव व्हावी किंवा हे ज्या कालबाह्य होत चाललेल्या वस्तू आहेत त्याचं एक माहिती असावी आणि जे जुनी बुजुर्ग माणसं आहेत त्यांच्या आठवणी त्याच्याशीच निगडीत आहे. त्या आठवणींना त्यांना उजाळा द्यावा यासाठी या प्रदर्शनाची मी उद्देशाने या प्रदर्शनाची मांडणी केलेली आहे. यामध्ये कोकण संस्कृतीचे अनेक पापुद्री आहेत. त्यामध्ये आपला सण आला, आरोग्य विभाग आला, शिक्षण विभाग आला, त्या वेगवेगळ्या स्वयंपाकघर आलं, शेतीचे वावघर आले, प्रत्येकाची डिपार्टमेंट करून अशी त्या पद्धतीने याची मांडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये आता 200 ते 250 अशा वस्तू माझ्याजवळ अवेलेबल आहेत त्यांच्या मी तुम्ही मांडलेल्या आहेत. साधारण हे किती वर्षांची मेहनत आहे हे सगळं गोळा करायला. 4-5 वर्षापासून मी या वस्तू जमवतो आहे. अच्छा. तुम्ही या ठिकाणी काही चित्र मांडलेली आहेत त्याच्याबद्दल सांगा. ही जी मी रेखाचित्र मांडलेली आहेत हा माझा शास्त्रज्ञांचा एक प्रोजेक्ट होता. माझे गुरु नामानंद मोडक यांनी कवींचा प्रोजेक्ट केला होता. मग तो सुचून माझ्या मनामध्ये असं आलं की आपण एक चित्र ज्यावेळी आपण प्रॅक्टिससाठी काढत असतो रियाजसाठी त्यावेळी ती नेमकं कुठल्या तरी उद्देशाने काढावी म्हणून मी एक शास्त्रज्ञ हा विषय निवडला. मग त्या शास्त्रज्ञाचं नाव असेल, त्याने कुठला शोध लावला, कुठल्या साली
अशी मी त्याची माहिती संकलित करून त्याचं रेखाचित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते 28 ते 30 शास्त्रज्ञ माझ्याजवळ अवेलेबल आहेत आणि त्यांची मांडणी या ठिकाणी मी केलेली आहे या प्रदर्शनामध्ये. हे चित्रकला वगैरे जे तुम्ही चित्र काढता त्याचं प्रॉपर तुम्ही काही शिक्षण वगैरे काय घेतलं नाही, प्रॉपर शिक्षण काय नाही. हे माझे काका एक चित्रकार होते, त्यांचं चित्र बघून मी शिकण्याची आवड निर्माण झाली. हां. त्याच्यानंतर मी शाळेमध्ये असताना आमचे जशी सावंत सर, त्याच्यानंतर नामानंद मडव यांच्याजवळ शिक्षणाचे धडे घेऊन मी बघून शिकायला लागलो. तुमचा थोडा दृष्टीचा प्रॉब्लेम काय झालं की 2014 पासून त्यानंतर मला दृष्टीचा प्रॉब्लेम भरपूर व्हायला लागला. त्यानंतर मला चित्र काढणं जमलं नाही, पण तो कला स्वस्त बसू देत नाही, त्यामुळे कार्याचं काहीतरी करावं. त्या उद्देशानंतर मला ही संकल्पना सुचली. त्याच्यानंतर वस्तू जमायला मी सुरुवात केली. हरिपरब यांचा हा संग्रह पाहून विदर्भातून आलेल्या गझल नवाज भीमराव पांचाळे यांना त्यांचं बालपण आठवलं आणि त्यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या. तिथे जमवलेल्या जुन्या वस्तू ज्या बालपणीची आठवण करून देतात. आता मी विदर्भातला आणि कोकणात त्या वस्तू फक्त नाव वेगळं वेगळं असेल, पण अनुभूती, आठवण आणि याद तीच आहे. मी बालपणात गेलो माझ्या. अशा अनेक वस्तू, छोट्या छोट्या वस्तू की ज्या नामशेष होतात, आता ऐकायला मिळणार नाही कदाचित पुढच्या काळात, अशा वस्तू बघायला मिळाल्या. आणि तो व्यासंग, तो शौक आणि ते सगळं जमा करण्यामागची प्रेरणा आणि ऊर्जा आणि उत्साह आणि ते हरिपरब याच्यासारख्या कलावंताची. त्यांनी त्या सगळ्या मेहनतीमध्ये, त्या सगळ्या कलेक्शनमध्ये असं कुठेही दिसत नाही की याच्यामध्ये जे न्यून आहे, दृष्टीहीनता आहे, त्याचा कधी कुठेच उल्लेख आढळत नाही, कुठे भासही होत नाही. इतकी मस्त मेहनत, झकास मेहनत करून त्यांनी हे सगळं केलं आहे आणि आपल्याला उपलब्ध करून दिलं, आपल्या डोळसांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि खूप कौतुक करावं असं वाटतं. इतकंच नव्हे तर त्याची दृष्टी अधू असेल, कमजोर असेल किंवा मोठा एक दोष असेल किंवा तो बघू शकत असेल, कमी बघू शकत असेल, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. पण या सगळ्यांमधून तो जो निर्मित करतो, तो जो रचना करतो, त्याचं जे सृजन आहे ते कुठल्या दृष्टीवंतालाही जमणार नाही असं आहे. मी तर नामानंदचा शुक्रगुजार आहे, आभारी आहे की त्याने हा योग मला आणून दिला. आणि त्याचे स्केचेस, त्याची व्यक्तिचित्रणं, त्या कमी कमी रेषांमध्ये त्यांनी जे साकारले आहेत व्यक्तिचित्रणं, प्रतिमा अफलातून आहे. असं म्हणतात ना की जोपर्यंत आपण बघत नाही खुल्या डोळ्यांनी, खुल्या नजरेने, नजरेच्या कक्षा रुंदावून बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला समुद्रसुद्धा एका थेंबासारखा वाटेल. पण जेव्हा तुमच्या कक्षा रुंदावतात, तुम्ही विशाल दृष्टिकोन ठेवता जगण्याकडे, कलेकडे, सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा, तेव्हा मग थेंबसुद्धा समुद्रासारखा वाटू शकतो, वाटायला लागतो. एक उर्दू शायर म्हणतो की देख न सकते थे तो दरिया भी था कतरा. थेंब होता, समुद्रसुद्धा एक थेंब होता. जब देख न सकते थे तो दरिया भी था कतरा, आँख खुली तो कचरा भी दरिया नजर आया. अशी अनुभूती, असा अनुभव आज मला मिळाला. मी खूप आभारी आहे तुम्हाला सगळ्यांचा. खूप आभार. आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, त्यामुळे अशा वस्तूंचं संवर्धन करण्यासाठी शासनानं वस्तू संग्रहालय सुरू करण्याची गरज आहे. अशा जुन्या वस्तूंची जपणूक झाल्यास त्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणार आहेत. पण त्यासाठी ते करण्याची सकारात्मक मानसिकता आणि दृष्टी पाहिजे, जी दृष्टी दृष्टीहीन हरिपरब यांच्याकडे आहे. तू शिवी मला याच्यासाठी तुझा मी ऋणी राहिलो. तू शिवी मला, तू शिवी मला आदराने दिली. तू शिवी मला आदराने दिली. पालगी
दिली पालवी सावली ही मला या उन्हाने दिली या उन्हाने दिली या उन्हाने दिली